ठरलं तर मग मालिका प्रेक्षकांनो आता निर्णायक वळणावरती आलेली आहे. अनेक गोल गोल वळणं घेत मालिकेने आता मूळ तिचा जो काही मुद्दा आहे तो मुद्दा पकडलेला आहे आणि तो म्हणजे खऱ्या तन्वीचा. या सगळ्यामध्ये आता इकडे खऱ्या तन्वीचं भांडं तर फुटणारच आहे. पण आता इकडे खोटी तन्वी काय कारस्थान करत होती ते सगळं सगळं आता पुढे येत सदा आणि मैना यांची मुलगी बबली हिची जेलमध्ये रवानगी होणार आहे. पण सदा आणि मैना हे काही सहजासहजी ऐकणार नाहीयेत. या सगळ्यामध्ये अर्जुन सायली यांनी मिळून नक्की सदा मैनाच्या बाबतीत आता काय घडवलेलं आहे किंवा आता सदा मैनाला या सगळ्यामध्ये कशा पद्धतीने सत्यापर्यंत पोहोचण्यासाठी मजबूर केलेलं आहे, सगळं सगळं सविस्तर पाहूया. अर्जुन सायलीच्या ट्रॅपमध्ये अडकत सदा मैना यांनी आता एक चूक अशी केले की आता त्या सगळ्यामुळे सगळं सत्य समोर आले. इतकंच नाहीये तर प्रिया ही खोटी तन्वी आहे, पण प्रियाने चोरलेलं गाठोडं हे खऱ्या तन्वीचं आहे आणि खरी तन्वी कोण आहे या सुद्धा सत्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सदा आणि मैना हे दोघं मदत करणार आहेत. नक्की काय घडलंय सविस्तर प्रियाने पैसे दिलेले सायलीने पाहिलेले आहेत आणि सदा मैनाला इतके 15 ते 20 हजार रुपये देण्यापर्यंत नक्की काय घडलं आहे हे मात्र तिला काही कळालेलं नाहीये. आणि त्याचमुळे ती आता विचार करते, नाही मी आत्ता कोणतंही पाऊल उचलण्याच्या आधी अर्जुन सरांना कॉल करते. आणि म्हणून ती अर्जुनला कॉल करते. अर्जुनला कॉल केल्यावरती आता इकडे ती सांगायला लागते प्रिया सदा आणि मैना यांच्या इथे आलेली आहे आणि तिला पैसे दिलेत. यावरती अर्जुन म्हणतो, हे बघ काहीतरी गौड बंगाल आहे. म्हणजे आत्तापर्यंत आपण समजत होतो की या सगळ्यामध्ये आता फक्त आणि फक्त महिपतचा हात आहे, पण नाही, काहीतरी गडबड आहे. प्रिया आता या सगळ्यामध्ये त्यांची मदत करतीये हे मात्र नक्की. तू एक काम कर ना, तू आता तिकडे डायरेक्ट जा आणि डायरेक्ट जाऊन त्यानंतर मग आता त्यांना विचार तो आणि त्यांना बोलण्यात गुंतव. तू त्यांना बोलण्यात गुंतवेपर्यंत मी एक काम करतो, मी तिकडे पोहोचतोय, कळतंय? यावरती मग आता सायली सांगते, हो तुम्ही काळजी करू नका, मी त्यांना बोलण्यामध्ये गुंतवते, पण तुम्ही तोपर्यंत या. पण ते खरं बोलतील का? अर्जुन म्हणतो त्यांना खरं बोलावंच लागेल. कारण आता काही झालं ना तरी सदा मैना किंवा प्रिया हे एकमेकाचे काही सख्खे नाहीयेत. म्हणजे आपण कितीही म्हटलं ना की ते आई वडील आणि म्हणजे या सगळ्यामध्ये आता सदा मैना हे आपल्या कुणाचेही सख्खे नाहीत आणि प्रिया पण सख्खी नाही. यांचं नातं काहीही झालं ना तरी सुद्धा फक्त पैशाच्या मतलबाचं असणार आहे. तू काळजी करू नकोस, ते खरं सांगतील काय नाटक आहे ते. आणि या सगळ्यामध्ये प्रियाची कितपत इन्व्हॉल्वमेंट आहे ते पण कळेल. तू त्यांना बोलण्यामध्ये गुंतव, मी आलोच. असं म्हणत अर्जुन आता सायलीला आपला प्लॅन समजावून सांगतो. सायली थडक आत घुसते. आत घुसल्यावर ती सदा मैना तिला बघून गडबडलेत. त्यानंतर सायली सांगायला लागते, मी आत्ताच पाहिलेलं आहे की तुम्हाला प्रियाने पैसे दिलेले आहेत. हे पैसे कशासाठी दिलेत, काय दिलेत हे जर का सांगितलं नाहीत ना तर तुमची मागची सगळी जी काही भांडी आहेत ना ती सगळी भांडी मागची आता तुमची उकरून काढल्याशिवाय मी गप्प बसणार नाहीये. त्यावरती लगेचच आता इकडे ते दोघं जण गडबडतात. काय बोलतेस तू, काय बोलतेस तू? असं म्हटल्यावरती मग लगेचच आता इकडे ती सांगायला लागते, मी काहीही बोलत नाहीये, मी जे पाहिलंय ना त्याच्याच बद्दल मी आता बोलत आहे. आणि त्याचमुळे काहीही झालं तरी सुद्धा तुम्हाला सत्य जे आहे ते सांगावंच लागणार आहे. आणि त्यावरती ते दोघं जण गडबडलेत. हो नाही करता करता सायली आतमध्ये येते आणि सांगते, या फोटोचं काय सत्य आहे? तुम्ही तर मला म्हटला होतात की आता या फोटोशॉपमध्ये फोटो एडिट केलेला होता. फोटोशॉपमध्ये एडिट केलेला हा फोटो मग मुळातच तुम्हाला कुठून भेटला? काय सत्य आहे? सगळं खरं खरं सांगा. सदा मैना गडबडले. तोपर्यंत अर्जुनची एंट्री. अर्जुन म्हणतोय, मी आत्ताच्या आत्ता पोलिसांना फोन करून आलेलो आहे. इन्स्पेक्टर सावंत आता कोणत्याही क्षणी पोहोचत असतील. यावरती आता इकडे सदा सांगायला लागतो, हे काय, तुम्ही आमच्यासोबत अशी गद्दारी करू शकत नाही. मागच्या वेळेला तुम्ही आम्हाला काय म्हटलं होतात की या सगळ्या प्रकरणापासून लांब राहा आणि त्यानंतर मी कोणत्याही प्रकारे तुम्हाला त्रास देणार नाही. आणि मी तेच करतोय ना. मी तुम्हाला या सगळ्यामध्ये कधीतरी काही बोलवलंय का किंवा कधीतरी काही त्रास दिलाय का? असं म्हटल्यावरती मग आता तो सांगायला लागतो, त्रास नाही दिला कसं? तन्वी काय सगळं करत होती हे आम्हाला जोपर्यंत समजत नाहीये तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही. आणि त्यावरती तो सांगतो, अहो नाही तसं काही नाहीये, ती येते आम्हाला अधनं पैसे द्यायला, आत्ताच नाही, ती नेहमीच येते. यावरती सायली म्हणते, प्रिया आहे ना, ती 1 रुपया सुद्धा भिकाऱ्याला कधी असाच देणार नाहीये. जर तिचा मतलब नसेल ना
तर ती भिकाऱ्याला अजिबात काही देणार नाही. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, प्रिया तुम्हाला 15 ते 20,000 देते म्हणजे तिचं काहीतरी सिक्रेट आहे, जे सिक्रेट मात्र आता तुम्हाला तुम्हाला माहितीच असलं पाहिजे. त्यानंतर मग आता इकडे सदामयना सांगायला लागतात की नाही, तसं नाही, हे नाही, ते नाही. त्यावरती अर्जुन म्हणतो ठीक आहे, इन्स्पेक्टर सावंतांना आत्ताच्या आत्ता कॉल करतो आणि काहीही झालं तरी सुद्धा सावंतांना लगेचच बोलवून घेतो. असं म्हटल्यावरती मग आता मैना आणि सदा दोघं जरा वठणीवरती आलेत आणि तो म्हणतो नाही नाही साहेब ऐका ना, अहो मी काय सांगतोय ते ऐका ना. म्हणजे आता त्यावरती तो सांगायला लागतो ही तुमच्या घरामध्ये जी आहे ना, ही दुसरी तिसरी कोणी नाहीये, हीच बबली आहे. अर्जुन म्हणतो काय बोल, अर्जुनला 440 व्होल्टचा झटका बसलाय आणि त्यावरती अर्जुन म्हणायला लागतो काय बोलताय तुम्ही, बबली? ही कशी काय बबली असू शकते? आणि त्यावरती ते सांगतात हो, हीच बबली आहे. अर्जुन म्हणतो कसं काय, मग हा फोटो कुणाचा आहे? त्यावरती आता मैना सांगायला लागते हा फोटो आमच्या बबलीचाच आहे आणि हा फोटो फोटोशॉपमध्ये एडिट केलाय, हे तुम्हाला सांगायला पण तिनेच सांगितलं होतं. यावरती सायली म्हणते काय बोलताय, त्यावेळेला तर तुम्ही सांगितलं होतं की महिपतने तुम्हाला हे सगळं करायला सांगितलं होतं. मग जर का महिपतने सांगितलं होतं, मग आत्ता खोटं का बोलताय? यावरती लगेचच मैना सांगायला लागते अहो नाही, ते पण तिनेच सांगायला सांगितलं होतं. हे बघा, एकतर आमचा काही धंदा चालत नाहीये आणि हा धंदा चालत नसल्यामुळे आम्हाला पैशाची गरज पडते. मग ज्या वेळेला तुम्ही आम्हाला घरातून हक्कलपट्टी केलीत ना, तेव्हा हीच हीच आमच्याकडे आली होती प्रिया आणि तिनेच आम्हाला सांगितलं की तीच खरी बबली आहे. अर्जुनला तर विश्वासच बसत नाहीये आणि तो म्हणतोय ती बबली आहे, मग हा फोटोचं कसं काय? यावरती ती म्हणते ते काय आम्हाला माहित नाहीये, तुम्ही ते सत्य शोधा, पण ही बबली आहे आणि तिनेच आम्हाला सांगितलं होतं की आता अर्जुन सायली चौकशीला आले की महिपतचं नाव घ्यायचं. यावरती सदा म्हणतोय हो हो, हे असंच घडलं होतं, तिने आम्हाला पैसे दिले आणि त्या दिवसापासून आज तागायत आमचा सगळा खर्च तीच उचलतीये आणि खरं सांगायचं तर तिनेच आम्हाला सांगितलं की मीच बबली आहे. बरं इतकंच नाहीये, तर आम्ही त्याची शहानिशा पण केलेली आहे. ज्या वेळेला आता इकडे ती म्हणजे तिला आम्ही दिली होती ना दुसरीकडे, तेव्हा तिला एक जळतं लाकूड मारण्यात आलं होतं आणि तिच्या पायावरती एक जळत्या लाकडाची खूण होती आणि ती पण तिने दाखवली, ती पण आम्ही बघितली. म्हणूनच आम्ही विश्वास ठेवला की ही आमची मुलगीच आहे आणि त्यानंतर ती आम्हाला पैसे देत होती म्हणून आम्ही तिची मदत केली. बास, याच्या उपर आम्हाला काहीच माहिती नाहीये. आता मात्र अर्जुन सायलीच्या डोक्यामध्ये हळूहळू ट्यूब पेटायला लागते आणि त्यावरती इकडे आता मैना सांगायला लागते बघा, पोलिसांना बोलवू नका. पोलिसांना बोलवलं नाहीत ना, तर मी तुम्हाला अजून एक मोठी गोष्ट सांगू शकेन. त्यावरती अर्जुन म्हणतो पटकन बोला, पोलिसांना बोलवायचं की नाही हे आता आमचं आम्ही ठरवू. असं म्हटल्यावरती मैना आता सांगायला लागते अहो तुम्हाला माहिती आहे का, म्हणजे ही बबली आधीपासूनच टार्गेट होती. एकाचे दोन, दोनाचे चार करून सगळ्यांना लुबाडायचं हे तिचं पहिल्यापासूनच काम होतं. म्हणजे बघा, जर ती तुमच्या घरामध्ये तन्वी बनून आलेली आहे ना, तर ती तन्वी नाहीये हे 100% ती आमची मुलगी आहे, आम्ही खात्री केले. पण पण या सगळ्यामध्ये ती ज्या कोणाची ओळख घेऊन आलेली आहे ना, त्यांचं पहिलं तुम्ही सत्य शोधा, तरच तुम्हाला सत्य समजेल. आता अर्जुनच्या डोक्यामध्ये कुठेतरी ट्यूब पेटायला लागले. ज्या अर्थाने बबलीचा फोटो हा सायलीच्या रजिस्टरला होता, म्हणजे सायलीचंच हे ओळख घेऊन ही आले का? नाही नाही, पण आत्ता सध्या मला आता काही सत्य सगळ्यांच्या समोर आणायला नको आहे. हे सगळं मागच्या वेळेला सायलीला किती त्रास झाला होता, त्यामुळे आत्ता जर का तिची खरी ओळख आणायची असेल तर मला सगळी शहानिशा करायला पाहिजे. ज्याप्रमाणे आता इकडे मी प्रियाचे ब्लड सॅम्पल हे करायला दिले, तसे आपण सायलीचे सुद्धा ब्लड सॅम्पल दिले तर. पण त्या क्षणाला त्याला आठवतं खरं तर सायलीचा ब्लड ग्रुप हा ओ निगेटिव्ह आहे, म्हणजे 100% शक्यता आहे की सायलीच तन्वी असेल आणि तिचंच गाठोडं चोरून प्रिया आली असेल. काहीतरी मैना आपल्याला हिंट देण्याचा प्रयत्न करते, पण अर्जुन सध्या गप्प आहे. कारण या सगळ्यामध्ये जर काही खोटारडेपणा निघाला किंवा जर काही चुकीचं निघालं तर सायली आता यावेळेला हे सहन करू शकणार नाही, हे त्याला समजलेलं आहे आणि याच कारणासाठी तो आता गप्प बसलाय. त्यानंतर मग आता खऱ्या अर्थाने अर्जुन मोठा ड्रामा रचतो आणि तो सांगतो हे बघा, तुम्हाला जर का पोलिसांच्या तावडीत जायचं नसेल तर आम्ही बोलवले त्या दिवशी तिकडे यायचं आणि सत्य सांगायचं. यावरती तो म्हणतोय पण मग नंतरचं काय आमचं, हिने आमच्यावरती काही कारवाई केली तर? अर्जुन म्हणतो काही होणार नाहीये आणि तुम्ही बसून खाल याची व्यवस्था मी करेन, फक्त सत्य सांगा. सदा मैना तयार झालेत, आता खरा ड्रामा सुरू. त्यानंतर मग आता सायली इकडे मैनाला घेऊन घरात आली.
ॲक्चुअली मैनाला बघितल्यावरती सगळ्यांना धक्का बसलाय. सदा आणि मैना यांना आता घरात आणल्यावरती इकडे ऑलरेडी अर्जुनने सगळ्यांना सांगून ठेवले, की खरं तर आता इकडे सदा आणि मैना हे दोघं जण सुधारलेत आणि आता खोटे का होईना, पण सायलीचे आई-वडील म्हणून आपल्या घरात आले होते. त्यामुळे पाडव्याच्या दिवशी सगळं विसरून त्यांना आता मी परत आणलेलं आहे. त्यांना त्यांची चूक सुधारण्याचा एक चान्स दिलाय. ज्यावेळेला सदा आणि मैना घरात आलेले आहेत, त्यावेळेला प्रिया मात्र आता चपापलेली आहे आणि प्रिया मोठ्याने आवाज वाढवते आणि त्यावरती प्रिया आता सांगायला लागते, "काय गरज काय पडली सायली तुला यांना इकडे आणायची? तुला काही नवीन ड्रामा सुरू करायचा आहे का?" त्यावरती सायली आता सांगायला लागते, "नवीन ड्रामा कसला? अगं खोटे का होईना, माझे आई-वडील म्हणून ते या घरामध्ये आले होते ना आणि त्याचमुळे मी आता विचार केलाय, की असू दे ना, पाडव्याच्या निमित्ताने माझे आई-वडील तर नाहीयेत, तर यांना मी घरात आणते." त्यावरती आता इकडे प्रिया सांगायला लागते, "काय ड्रामा काय हा?" आता इकडे मैना म्हणायला लागते, "अगं, पण तुला काय एवढं होतंय?" त्यावरती प्रिया मैनाला एका बाजूला घेऊन जाते आणि "काय चाललंय हे सगळं? तुम्ही इकडे आलात म्हणजे नक्कीच काहीतरी ड्रामा होणार," असं ती म्हणायला लागते. "आत्ताच्या आत्ता इथून चालतं व्हायचं." त्यावरती अर्जुन म्हणतो, "थांब तन्वी, थांब प्रिया. काय नावाने हाक मारू तुला? की थांब बबली, काय नावाने हाक मारू? प्रिया, बबली की आता तन्वी? तन्वी तर तू कधीच नव्हतीस." यावरती मग आता प्रिया म्हणते, "अर्जुन काय बोलतोयस तू?" त्यावरती मग आता इकडेच मैना सांगायला लागते, "बरोबर बोलतोय तो. मुळातच आम्ही इकडून बाहेर गेल्यावरती जो काही प्रकार घडला ना, त्यानंतरच आम्हाला सुद्धा समजलं होतं, की ही बबली आहे." आता प्रिया पेटून उठते आणि प्रिया आता सदा मैना यांचा हात धरते आणि त्यांना घराबाहेर हकलायला लावते आणि ती सांगायला लागते, "काय? कोण बबली? म्हणजे आता ह्या सायली अर्जुनने तुम्हाला पढवून आणलंय का? बघितलत का पूर्णाजी? म्हणजे आत्तापर्यंत मी चांगलं वागतेय हे या दोघांना बघवत नाहीये. हळू-हळू तुम्ही सगळेजण माझं कौतुक करताय हे या दोघांना बघवत नाहीये आणि याच कारणासाठी या दोघांनी रचलेला हा डाव आहे. मला अडकवण्यासाठी हा सगळा प्रकार करण्यात आलेला आहे. आत्ताच्या आत्ता इथून चाल तेव्हा." त्यावरती सायली म्हणते, "थांब प्रिया." असं म्हणत आता इकडे ती सांगायला लागते, "मुळातच आता इकडे त्यांच्या मुलीची जी खूण आहे ना, ती त्यांनी ओळखलेली आहे आणि इतके दिवस त्यांना पैसे कशासाठी देत होतीस गं?" यावरती मैना सांगते, "इथून आम्ही बाहेर पडल्यावरती जे काही आमचा उदरनिर्वाह आहे ना, तो सगळा आमची मुलगी आता इकडे करत होती." यावरती मग आता सायली म्हणते, "तुम्ही स्पष्टच सांगितलत तर बरं होईल. कोण तुमची मुलगी? या इकडे." असं म्हणल्यावरती मग आता मैना सांगायला लागते, "हो, ही बबली आहे ना, हीच आमची मुलगी आहे." त्यावरती सायली म्हणते, "असं नाही, सविस्तरपणे सांगा काय सांगायचं ते." त्यावरती मग आता मैना सांगायला लागते, "मी इथून बाहेर पडल्यावरती ज्या वेळेला घरी गेलो, त्यावेळेला ही आमच्याकडे आली आणि हिने आम्हाला पैसे दिले आणि महिपत शिकरेचं नाव सांगायला सांगितलं आणि त्यानंतर आज तागायत हीच आम्हाला पैसे देते आणि हिनेच आम्हाला तिची जन्मखूण दाखवत ही बबली असल्याचं सांगितलंय." प्रेक्षकांनो, एका झटक्यात खुलासा केल्यावरती प्रिया चिडले. "आत्ताच्या आत्ता चालते व्हा इथून. काय चाललंय काय? या अर्जुन शैलीच्या नादाला लागून तुम्ही आता माझ्यासोबत असा मोठा गेम खेळताय का? या घरात अजिबात थांबायचं नाहीये." त्यावरती सायली आणि अर्जुन इकडे आलेले आहेत आणि "प्रिया, तू कितीही आकांडतांडव केलास ना, तरी सुद्धा काहीही फरक पडणार नाहीये." तोपर्यंत अर्जुनने आता इकडे सावंत इन्स्पेक्टरना फोन केलेला आहे. कोणतीही तक्रार तर नोंदवलेली नाहीये, पण सदा आणि मैना यांना घाबरवण्यासाठी त्यांनी आता बोलवले. पोलिसांना पाहिल्यावरती सदा आणि मैना पोपटासारखे बोलायला लागलेत आणि ते सांगतात, "आमचा काही दोष नाहीये. आधी आम्ही जेव्हा इथे आलो, तेव्हा आम्हाला अर्जुन सुभेदार यांनी फोटो बघून आणलं. पण त्यानंतर हळू आम्हाला पण समजलं, की ही आमची मुलगीच नाहीये. हिचे गुण आणि आमचे गुण अजिबात मॅच होत नाहीयेत हां. पण ही जी दुसरी होती ना, हिचे आणि आमचे गुण बरोबर मॅच होत होते. पण आम्हाला असं वाटतच होतं, की ही आमची मुलगी आहे. पण असं घडत असतानाच हीच आमच्याकडे आली होती आणि हिनेच आमच्याकडे येत आता आम्हाला सांगितलं, की ही आमची मुलगी आहे. आम्हाला तर काही माहीत नव्हतं आणि तिची एक जन्मखूण पण दाखवली." यानंतर सावंत सांगतायत, "घ्या या तिघांना आतमध्ये." प्रेक्षकांनो, त्याच वेळेला सदा सांगतोय, "मी अजून एक जाता जाता तुम्हाला हिंट देऊ शकतो. मला सोडा, मला सोडा." अर्जुन आता सावंतांना थांबायला सांगतो. खरं तर सावंतांनी आणलेले हे पोलीस फक्त घाबरवण्यासाठी होते. कोणत्याही प्रकारची अर्जुनने तक्रार काही नोंदवलेली नसते. आणि त्याच वेळेला मग आता सदा आणि मैना सांगायला लागतात, "ही ज्या मुलीची ओळख घेऊन आलेली आहे ना, त्या मुलीची ओळख आता तुम्ही शोधा. कारण आता जर का सायलीचा फोटो बबलीच्या नावाने तुमच्याकडे आला असेल, तर मग नक्कीच हिच्याकडे जो फोटो आहे
तो कदाचित सायलीचा असू शकतो अशी हिंट मिळाल्यावरती आता मात्र इकडे सावंत या तिघांना घेऊन गेलेत. तितक्यात रविराज आणि प्रतिमा यांची एंट्री आणि शेवटचं सदा आणि मैना यांचं वाक्य त्यांनी ज्या वेळेला ऐकले त्यावेळेला प्रतिमा म्हणते, माझं तर मन पहिल्या दिवसापासून सांगत होतं की ही माझी तन्वी नाहीच आहे आणि मला जर का माझी मुलगी कोणी वाटते हे मी 100 वेळा बोलून दाखवलंय तर ती फक्त आणि फक्त सायलीच आहे. आपण आता या सगळ्याचा शोध घ्यायला पाहिजे. एका अर्थाने आता इकडे सदा आणि मैना यांच्या शेवटच्या वाक्यामुळे सायली तन्वी असण्याच्या दिशेने इशारा तर झालाय, पण हा इशारा आता सगळ्यांना समजणार का आणि सायलीच खरी तन्वी आहे या गोष्टीवरती शिक्कामोर्तब होणार का? येणाऱ्या भागामध्ये अनेक गोष्टी उलगडणार आहेत.